विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ अव्ययमाला अभ्यासणार आहोत. हा पाठ कंठस्थीकरणार्थम म्हणजेच पठणासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या पाठातील सर्व श्लोक आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. अव्ययमाला असे या पाठाचं नाव आहे. याच्यामध्ये अव्ययांची माला असणार आहे. आपण यापूर्वी त्वांत, तुमंत आणि लेबंत या अव्ययांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातील बरेचसे अव्यय आपल्याला या पद्यपाठामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर प्रस्तावना सुरुवातीला पाहूया. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती, तस्यां हि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. सर्व भाषांमध्ये अत्यंत मधुर, मुख्य आणि दिव्य अशी जर कोणती भाषा असेल तर ती म्हणजे संस्कृत भाषा. आणि त्या संस्कृत भाषेमध्ये देखील जर अत्यंत मधुर, उत्तम असे जर काय असेल तर ते म्हणजे सुभाषित आहे. सुभाषितम नाम शोभनम भाषितम. सुभाषित म्हणजे सुंदर विचार. संस्कृत साहित्ये विपुलानी सुभाषितानी संती. संस्कृत साहित्यामध्ये अनेक पुष्कळ सुभाषिते आहेत. अल्पाक्षरत्वम सुभाषितानां वैशिष्ट्यम. सुभाषितांचं जर वैशिष्ट्य काय असेल तर ते म्हणजे अल्पाक्षरत्व. अल्पाक्षरत्व म्हणजे कमी अक्षरामध्ये मोठा आशय, भरपूर आशय सुभाषिते सांगत असतात. मधुराणी गेयाणी अर्थपूर्णाणी येताणी सुभाषिताणी. अत्यंत मधुर, गेय, गेय म्हणजे गायनास योग्य, अर्थपूर्ण अशी ही सुभाषिते असतात. सुभाषितानां पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवती. सुभाषितांच्या पठनामुळे वाणी सुसंस्कृत आणि निर्दोष बनते. वक्तृत्वकलायां निपुणता संपादनार्थम उत्कृष्ट निबंध लेखनार्थम च ताणी अतीव उपयुक्तानी. वक्तृत्व कलेमध्ये निपुणता प्राप्त करण्यासाठी, उत्कृष्ट निबंध लेखनासाठी त्या अतिशय उपयुक्त आहेत. अथ इयं सुभाषितानां माला छात्रैहि अवश्यम कंठी धारणीया. आणि म्हणूनच या सुभाषितांची माला विद्यार्थ्यांनी अवश्य कंठामध्ये धारण करावी, म्हणजेच सुभाषिते पाठ करावीत. सुभाषितांचे कोणकोणते फायदे आहेत हे प्रस्तावनेमध्ये आत्ता आपल्याला कळलेलेच आहेत. खरोखरच सुभाषिते ही केवळ पाठ करण्यासाठी योग्य असतात म्हणून पाठांतर करायचं नाही, तर यातून अनेक मौलिक विचार आपल्याला मिळतात. म्हणूनच म्हटले सुभाषितम नाम शोभनम भाषितम. सुभाषित हे खरोखरच एक सुंदर विचार आपल्याला देत असतात. ते मौल्यवान विचार आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी सुभाषितांचं पठण हे आपल्याला गरजेचं आहे. सुभाषितांच्या पठणामुळे केवळ आपल्याला चांगले विचार मिळतात असंच नाही, तर त्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ते सुभाषितांच्या पठणामुळे आपली वाणी सुसंस्कृत होते, निर्दोष होते. त्याचबरोबर वक्तृत्व कला असू दे किंवा निबंध लेखनासारखी उत्कृष्ट अशी किंवा निबंध लेखनाचा भाग असू दे, आपणाला ही सुभाषितं खरोखरच उपयुक्त असतात. त्यामुळे आपण सर्वांनीच ही सुभाषिते चांगल्या प्रकारे पाठांतर करणे गरजेचे आहे. तर आपण आता सुभाषितांना सुरुवात करूया. त्यामध्ये पहिलं जे सुभाषित आलेलं आहे ते पाहूया. श्रोतुम कर्णौ वक्तुम हास्यम स्वहास्यम, घ्रातुम घ्राणम पादयुग्मं विहर्तुम, द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मं च दातुम, ध्यातुम चित्तम येण सृष्टम स पातु. तर बघा अन्वय बघा. येण श्रोतुम कर्णौ. येण म्हणजे जाणे, श्रोतुम कर्णौ. श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, कर्णौ म्हणजे काय, दोन कान, द्विवचन आहे ना, त्यामुळे दोन कान. ज्याने ऐकण्यासाठी दोन कान. वक्तुम सुहास्यम हास्यम.
वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी. सुहास्यम हास्यम म्हणजे स्मितहास्य करणारे असे मुख. हास्यम म्हणजे मुख. स्मितहास्य करणारे असे मुख. घ्रातुम घ्राणम, घ्रातुम म्हणजे गंध घेण्यासाठी. गंध घेण्यासाठी नाक. घ्राणम म्हणजे नाक. विहर्तुम पादयुग्मम, विहर्तुम म्हणजे विहार करण्यासाठी. आणि पादयुग्मम म्हणजे काय? दोन पाय. विहार करण्यासाठी दोन पाय. द्रष्टुम नेत्रे, पाहण्यासाठी दोन डोळे. दातुम हस्तयुग्मम, दातुम म्हणजे देण्यासाठी आणि हस्तयुग्मम म्हणजे दोन हात. युग्म म्हणजे जोडी, दोन हातांची जोडी. देण्यासाठी दोन हात. च ध्यातुम चित्तम आणि ध्यान करण्यासाठी मन. सृष्टम, सृष्टम म्हणजे काय? निर्माण केले. सह तो ईश्वर, ईश्वर. पातू, पातू म्हणजे रक्षण करो. आता नीट अर्थ समजून घेऊया. येण श्रोतुम करणो वक्तुम सुहास्यम हास्यम. बघा, ज्याने ऐकण्यासाठी दोन कान, बोलण्यासाठी स्मितहास्य करणारे असे मुख. घ्रातुम घ्राणम गंध घेण्यासाठी नाक. विहर्तुम पादयुग्मम विहार करण्यासाठी दोन पाय. द्रष्टुम नेत्रे पाहण्यासाठी दोन डोळे. नेत्रे या शब्दाचे इथं द्विवचन आहे. पाहण्यासाठी दोन डोळे. दातुम हस्तयुग्मम आणि देण्यासाठी दोन हात. आणि ध्यातुम चित्तम आणि ध्यान करण्यासाठी मन निर्माण केले. असा तो ईश्वर आमचे रक्षण करू. म्हणजे थोडक्यात काय? ईश्वराबद्दलची कृतज्ञतेची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. कारण ईश्वरानं आपल्याला सर्व काही दिले आहेत. असे अवयव दिले आहेत की ज्याच्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की ऐकण्यासाठी दोन कान, बोलण्यासाठी स्मितहास्य करणारे असे मुख, गंध घेण्यासाठी नाक, विहार करण्यासाठी दोन पाय, पाहण्यासाठी दोन डोळे, देण्यासाठी दोन हात आणि ध्यान करण्यासाठी मन ज्याने निर्माण केले असा तो ईश्वर आमचे रक्षण करू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम, द्रष्टुम, दातुम, ध्यातुम हे सगळे तुमंताव्यय आहेत. कारण श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी, घ्रातुम म्हणजे गंध घेण्यासाठी. तर साठी हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. आणि प्रत्येक या शब्दानंतर तुम प्रत्यय लागलेला आहे. श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम. त्यामुळे हे तुमंत अव्यय आहेत. आणि तुमंत अव्ययाशी निगडीत असा हा श्लोक आपला झालेला आहे. अर्थ तुम्हाला समजलेला असेलच. त्याच्यानंतर आपण दुसरा श्लोक पाहूया. गुणाहा कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां केतकी गंधमाघ्राय स्वयं आयांती षट्पदाः. त्यामुळे बघा, यातमध्ये संधीचा एक शब्द आलेला आहे. दूरेपि, दूरे अधिक अपि. आता अर्थ बघा. दूरे वसताम अपि सताम गुणाहा दूतत्वं कुर्वन्ति. दूरे म्हणजे दूरवर, वसताम राहणाऱ्या, अपि सताम देखील सज्जनांची. दूरवर राहणाऱ्या सज्जनांचे देखील गुणाहा दूतत्वं कुर्वन्ति. दूरवर राहणाऱ्या सज्जनांची देखील गुण, गुणाहा म्हणजे गुण, दूतत्वं कुर्वन्ति म्हणजे दूताचे कार्य करतात. दूरवर राहणाऱ्या सज्जनांचे गुण हे दूताचे कार्य करतात. यथा ज्याप्रमाणे षट्पदाः, षट्पदाः म्हणजे भुंगा. केतकी गंधम आघ्राय केवड्याचा सुगंध घेण्यासाठी, केवड्याच्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी. आता सुगंध घेण्यासाठी म्हणजे भुंगा आहे, त्यामुळे मधुपानासाठी, मध पिण्यासाठी. स्वयं आयांती स्वतःहून येतो. तर बघा, इथं पहिल्या ओळीमध्ये एक वाक्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दूरवर राहणाऱ्या सज्जनांचे गुण देखील
त्यांच्या दूताचे कार्य करतात. यासाठी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे भुंगा केवड्याच्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी म्हणजेच केवड्याच्या फुलाचा मध पिण्यासाठी स्वतःहून येतो. कारण केवड्याचे फूल दूरवर जरी असले तरी त्या भुंग्याला त्याचा वास आला तरी तो स्वतःहून त्या सुगंधाने आकृष्ट होऊन त्या केवड्याच्या फुलाकडे येतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपले गुणच आपले दूत असतात आणि आपली जी प्रसिद्धी आहे ती आपल्या गुणांमुळेच होत असते. त्यामुळे आपण आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे हे या श्लोकातून कळते. यासाठी उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं आहे की केवड्याच्या फुलाचा सुगंध घेतल्यानंतर भुंगा स्वतःहून केवड्याच्या फुलाकडे येतो. म्हणजे जर आपल्याकडे चांगले गुण असतील तर निश्चितपणे लोक आपल्याकडे आकृष्ट होतात. त्यांना सांगावं लागत नाही आपल्याकडे या, तर ती स्वतःहून आपल्याकडे येतात. पण आपल्याकडे जर चांगले गुण असतील तरच. त्यामुळे आपण सज्जनपणा अंगी बाणवला पाहिजे, चांगले गुण ग्रहण केले पाहिजेत. हा एक प्रकारचा संदेश या श्लोकातून आपल्याला मिळतो. ठीक आहे, पुढचा श्लोक बघूया. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयम जलाशयात दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. तर याच्यामध्ये बघा अन्वय. धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा जलाशयात तोयम पीत्वा लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति. धेनवः म्हणजे गायी. धेनू या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आलेलं आहे. शुष्कानि तृणानि भुक्त्वा म्हणजे कोरडे गवत खाऊन, जलाशयात तोयम पित्वा आणि जलाशयातील पाणी पिऊन, लोकेभ्यः लोकांना दुग्धम यच्छन्ति दूध देतात, तहा लोकमातरः खलु खरोखरच त्या लोकमाता आहेत. तर बघा, धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा जे गायी कोरडे गवत खातात, जलाशयात तोयम पित्वा आणि जलाशयातील पाणी पितात, आणि लोकेभ्य दुग्धम यच्छन्ति आणि लोकांना काय देतात तर अमृतासमान असणारं दूध. तर बघा, गायी कोरडं गवत खातात, जलाशयातलं पाणी पितात आणि अमृतासमान दूध आपणाला देतात. खरोखरच त्या लोकमाता आहेत. कारण कुठल्याही पद्धतीची वेगळी अपेक्षा न ठेवता आपणाला धष्टपुष्ट होण्यासाठी, बलवान होण्यासाठी उपयुक्त असणारे असे जे दूध आहे ते दूध आपणाला देतात. खरोखरच त्यांचे फार मोठे उपकार आपल्यावरती आहेत. म्हणजे एक प्रकारे यातून माणसांना देखील एक संदेश आहे की ज्या पद्धतीनं गायी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे काही मिळेल, कोरडं गवत मिळतं त्यांना, जलाशयातलं पाणी मिळतं, ते घेऊनच लोकांना अगदी अमृतासमान असणारं दूध देतात. म्हणजे मिळेल ती साधन घेऊन चांगल्या प्रकारचं लोकांना ते देत असतात. तर अशा पद्धतीनं आपण देखील साधनं कोणती आहेत किंवा काय आहेत याची तमा न बाळगता, पर्वा न करता आपण लोकांना चांगलंच दिलं पाहिजे. या गायींना म्हणूनच लोकमाता असं सुभाषितकारानं संबोधलं आहे आणि ते खरोखरच योग्यच आहे. तुम्हाला या श्लोकातला अर्थ कळाला असेल. याच्यामध्ये भुक्त्वा आणि पित्वा हे दोन त्वांत अव्यय या ठिकाणी आले आहेत, कारण धातूंना त्वा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण चौथा श्लोक पाहूया. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सताव्रत्म यत् स्वल्पमपि तद्बहु. परसंतापम न कृत्वा. परसंतापम म्हणजे काय? पर म्हणजे दुसरे आणि संतापम म्हणजे त्रास. दुसऱ्याला त्रास न कृत्वा न देता, दुसऱ्याला त्रास न देता, खलमंदिरम न गत्वा. खल म्हणजे दुष्ट, दुष्टांच्या घरी
न जाता. सताम व्रत्म न उत्सृज्य. सताम म्हणजे सज्जनांचे. त्याचे सत या शब्दाची इथं षष्ठी विभक्ती आले, षष्ठी बहुवचन. सज्जनांचे, सज्जनांचा. व्रत्म म्हणजे मार्ग, सज्जनांचा मार्ग. न उत्सृज्य न सोडता. यत स्वल्पम अपि लभ्यते. यत म्हणजे जे, स्वल्पम अपि थोडे देखील, लभ्यते मिळते, प्राप्त होते, तद बहु वर्तते ते पुष्कळ आहे. बघा, परसंतापम न कृत्वा खलमंदिरम न गत्वा. दुसऱ्याला त्रास न देता, दुष्टांच्या घरी न जाता. सताम व्रत्म न उत्सृज्य आणि सज्जनांचा मार्ग न सोडता. यत स्वल्पम अपि लभ्यते, जे थोडे देखील प्राप्त होते, तद बहु वर्तते ते आपणासाठी पुष्कळ आहे. म्हणजे बघा की कुठल्याही प्रकारचा वाईट मार्ग न स्वीकारता दुसऱ्याला त्रास देणे किंवा दुष्टांच्या सहवासात राहणे हे आपल्यासाठी अहितकारक असतं. त्यातून आपलं नुकसानच होत असतं. त्यामुळे अशा गोष्टी टाळून आणि सज्जनांचा मार्ग कधीही न सोडता आपल्या आयुष्यात जरी थोडे मिळाले तरी त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे, कारण तेच आपणासाठी पुष्कळ असणार आहे. वाईट मार्गाने जे काही मिळेल ते कितीही पुष्कळ मिळालं तरी ते आपल्यासाठी फायद्याचं असणार नाही. ते आपल्या जीवनात अधोगतीला नेणारं असतं. त्यामुळे आपण सज्जनांचा मार्ग स्वीकारून आणि दुष्टांच्या मार्गाला न जाता जीवनामध्ये जे काही मिळू ते थोडे जरी असले तरी ते आपणासाठी पुष्कळ असणार आहे, असा संदेश या श्लोकातून दिलेला आहे. आता याच्यामध्ये कृत्वा, गत्वा, उत्सृज्य ही काही अव्यय आले. त्याच्यामध्ये कृत्वा आणि गत्वा हे त्वांत अव्यय आहे आणि उत्सृज्य हे लेबंत अव्यय आहे. ठीक आहे, यानंतर पुढचा श्लोक पाहूया. षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहम कथम. म्हणजे यस्य कृते विहस्य इति षष्ठी. यस्य म्हणजे ज्याच्या, कृती म्हणजे साठी, ज्याच्यासाठी. विहस्य इति षष्ठी. विहस्य ही षष्ठी आहे, म्हणजे विहस्य हा शब्द षष्ठी विभक्तीतला आहे. विहाय इति चतुर्थी आणि विहाय हा शब्द चतुर्थी विभक्तीतला आहे. अहम कथम च इति द्वितीया स्यात्. अहम, कथम यासारखे शब्द ज्याच्यासाठी द्वितीय विभक्तीतले शब्द आहेत. तस्य अहम द्वितीया पत्नी कथम स्याम. त्याची मी द्वितीया म्हणजेच पत्नी, द्वितीया म्हणजेच पत्नी, कथम स्याम कशी असेन, कशा अवस्थेत असेन, असं प्रश्न विचारलेला आहे. तर बघा या श्लोकातून काय सांगायचं आहे. यस्य कृते विहस्य इति षष्ठी. म्हणजे ज्याच्यासाठी विहस्य हा शब्द षष्ठी विभक्तीचा आहे. आता विहस्य हा शब्द जो आहे हा लेबंत अव्ययाचा शब्द आहे. त्याच्यामध्ये वि अधिक हस अशी त्याची फोड आहे. हस हा धातू आहे, त्याला वि हा उपसर्ग लागलेला आहे आणि त्यामुळे विहस्य याच्यामध्ये हस या धातूचं ते लेबंत अव्यय आहे. त्यामुळे हा षष्ठी विभक्तीतला शब्द होऊ शकत नाही. यानंतर विहाय इति चतुर्थी. विहाय या शब्दामध्ये वि अधिक हा धातू आहे. त्यामुळे विहाय हा कोणतेही चतुर्थी विभक्तीचा शब्द नाही. अहम कथम च इति द्वितीया आणि अहम कथम हे शब्द प्रथम विभक्तीतलेच आहे, पण जो याला द्वितीय विभक्ती समजतो. तस्य अहम द्वितीया पत्नी कथम स्याम. त्याची मी पत्नी कोणत्या अवस्थेत असेल. थोडक्यात काय, व्याकरणाच्या बाबतीत अल्पज्ञानी असणाऱ्या व्यक्तीवरची टीका करताना सुभाषितकाराने या श्लोकाची रचना केलेली असावी. कारण विहस्य आणि विहाय हे दोन्हीही लेबंत अव्यय आहे. पण विहस्य हा शब्द, कारण शक्यतो आपण बघतो देवस्य, रामस्य यासारख्या शब्दामध्ये स्य हा शेवटी शब्द येतो. षष्ठी विभक्तीतले देवस्य, रामस्य हे शब्द आहेत. त्यामुळे विहस्य ह्या शब्दाला देखील षष्ठी विभक्तीचा शब्द समजणे हे चूक आहे, कारण तो लेबंत अव्ययाचा शब्द आहे
किंवा विहाय याच्यामध्ये देखील आपण बघतो की रामाय देवाय यासारख्या शब्दामध्ये शेवटी य येतो. त्यामुळे कदाचित विहाय हा शब्द देखील चतुर्थी विभक्तीचा शब्द समजणं हे सुद्धा चुकीचं आहे, कारण हा देखील एक लेबंताव्य आहे. अहम कथम याच्यावरती अनुस्वार असल्यामुळं द्वितीय विभक्तीतला शब्द तो मानणं हे देखील चुकीचं आहे. तर व्याकरणदृष्ट्या जो कोणी अल्पज्ञानी आहे, ज्याला व्याकरणाच्या बाबतीतलं ज्ञान नाही, अशाची मी पत्नी मी कोणत्या अवस्थेत असेन असं पत्नीनं तो प्रश्न केलेला आहे. यानंतर प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मद्यः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजनान् परित्यजन्ति. म्हणजे अन्वय पहाता, विघ्नभयेन खलु नीचैः कार्यं न प्रारभ्यते. विघ्नभयेन, विघ्न म्हणजे संकट, संकटाच्या भीतीने खलु खरोखर नीचैः म्हणजे अत्यंत हलके लोक कार्यं न प्रारभ्यते कार्यास प्रारंभ करत नाहीत. संकटाच्या भीतीने हलके लोक कार्यास प्रारंभ करत नाहीत. कार्यं प्रारभ्य विघ्न विहतः भूत्वा मद्यः विरमन्ति. कार्यं प्रारभ्य म्हणजे कामास सुरुवात करून विघ्न विहतः अडथळे आल्यानंतर मद्यः विरमन्ति मध्यम लोक, मध्यम प्रवृत्तीचे लोक आहे त्या ठिकाणी थांबतात. विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः, विघ्नैः म्हणजे संकटांनी पुन्हा पुन्हा प्रतिहन्यमानाः कितीही आघात केला अपि तरी उत्तमजनाः म्हणजे उत्तम प्रवृत्तीचे लोक प्रारब्धम कार्यम म्हणजे सुरुवात केलेल्या कामास न परित्यजन्ति कधीही सोडत नाहीत किंवा सुरुवात केलेल्या कार्याचा कधीही ते त्याग करत नाहीत. तर बघा, हलक्या प्रवृत्तीचे लोक हे विघ्न भयेन संकटाच्या भीतीने कार्यास प्रारंभ करत नाहीत. त्याचबरोबर मध्यम प्रवृत्तीचे लोक हे कार्यास सुरुवात करतात, पण त्या कार्यामध्ये अडथळे येऊ लागल्यानंतर ते काम ते तिथेच थांबवतात. पण उत्तम प्रवृत्तीचे लोक कसे असतात, तर संकटांनी पुन्हा आघात केला तरीही सुरू केलेल्या कामामध्ये ते कधीही थांबत नाहीत किंवा सुरू केलेले काम ते कधीही सोडून देत नाहीत. ते काम पूर्ण करूनच ते थांबतात. तर थोडक्यात काय, समाजामध्ये 3 प्रवृत्तीचे लोक असतात असे या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. एक उत्तम, दुसरे मध्यम आणि तिसरे नीच. आता यामध्ये जे नीच लोक असतात, हलक्या प्रवृत्तीचे लोक असतात, ते खरोखरच काम करण्यापूर्वीच त्यातले अडथळे सांगू लागतात की मी काही या कार्यामध्ये यशस्वी होणार नाही, कारण अमुक ही अडथळे सगळे त्याच्यामध्ये आहेत किंवा अनेक संकटे त्याच्यामध्ये आहेत, असं म्हणून ते कामाला सुरुवात करत नाहीत. आणि मध्यम प्रवृत्तीचे लोक कसे असतात, तर कामाला सुरुवात करतात, पण त्याच्यामध्ये अडचणी येऊ लागल्यानंतर ते काम तिथेच थांबवतात. आणि उत्तम प्रवृत्तीचे जे लोक असतात ते एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये कितीही अडथळे आले तरी देखील ते आपलं काम कधीही थांबवत नाहीत. तर असे हे उत्तम लोक आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा हेतू असा आहे की हे जे उत्तम लोक असतात हेच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात, कारण ते कुठल्याही कामामध्ये अगदी मन लावून तन लावून काम करत असतात आणि म्हणूनच ते यशस्वी होतात. तर आपण कोणत्या प्रवृत्तीचं व्हायचं आहे,
उत्तम प्रवृत्तीचं व्हायचं आहे, मध्यम प्रवृत्तीचं व्हायचं आहे की नीच प्रवृत्तीचं व्हायचं आहे, हे आपणच ठरवायचं आहे. तर ठीक आहे, यानंतर आपण पुढचा श्लोक पाहूया. स्थानभ्रष्टान शोभन्ते दंता केशा नखा नराः इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत. स्थानभ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः च न शोभन्ते. स्थानभ्रष्टाः म्हणजे स्थान सोडलेले, ठिकाण सोडलेले. दंताः दात, केशाः केस, नखाः नख आणि नराः आणि माणसे न शोभन्ते शोभून दिसत नाहीत. इति विज्ञाय हे जाणून घेऊन मतिमान नरः मतिमान म्हणजे बुद्धिमान नरः मनुष्य स्वस्थानं न परित्यजेत हे जाणून घेऊन बुद्धिमान माणसाने स्वस्थानं न परित्यजेत म्हणजे काय, स्वतःचे स्थान कधीही सोडू नये. तर बघा, जर जे आपणाला हे जे अवयव मिळालेले आहेत, दात, केस, नख, हे अवयव जर या अवयवांची ठिकाणं बदलली तर ते दिसायला अत्यंत वाईट दिसेल. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही ती किती वाईट दिसेल. तर त्या त्या ठिकाणी ती गोष्ट असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच म्हणजे ती गोष्ट त्या ठिकाणी असेल तरच ते चांगलं दिसतं. आणि त्यामुळे स्थान सोडलेले दात, केस, नख हे शोभून दिसत नाही. त्याच पद्धतीने माणसानं देखील जर आपले चारित्र्य टिकवलं नाही, चारित्र्य चांगलं ठेवलं नाही तर ते देखील माणसाला न शोभणारं आहे. आणि म्हणून हे सगळं जाणून घेऊन विज्ञाय, या ठिकाणी विज्ञाय हा सुद्धा लबंत अव्यय आहे, वि अधिक ज्ञा असा तो धातू आहे. तर हे जाणून घेऊन मतिमान नरः बुद्धिमान माणसाने स्वतःचे स्थान कधीही सोडू नये. म्हणजेच काय, आपले चारित्र्य जे आहे ते माणसानं चांगल्या पद्धतीनं टिकवलं पाहिजे. कारण एकदा त्याचं अधःपतन झालं तर पुन्हा उभारी घेणं, पुन्हा ते स्थान मिळवणं हे माणसाला सहज शक्य नाही. ठीक आहे, यानंतर आपण शेवटचा 8वा श्लोक पाहूया. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत अनुद्यमेण कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. दैवमेवेति, या ठिकाणी दैवमेवेतीचा विग्रह बघा, दैवम अधिक एव अधिक इति. तर बघा, दैवम एव इति म्हणजे दैवम म्हणजे नशीब, नशीबच आहे असे संचिंत्य विचार करून, मानून, समजून नरः स्वोद्योगम न त्यजेत, माणसाने स्वतःच्या उद्योगाचा त्याग करू नये, स्वतःच्या उद्योगाचा त्याग करू नये. अनुद्यमेण तिलेभ्यः तैलम कह प्राप्तुमर्हति. अनुद्यमेण म्हणजे उद्योग न करता, तिलेभ्यः तिळापासून, तैलम म्हणजे तेल, कह प्राप्तुमर्हति कोणी प्राप्त करू शकतो का. तर बघा, उद्योग न करता माणसाला काहीही प्राप्त होणार नाही. अनुद्यमेण कस्तैलम अनुद्यमेण तिलेभ्यः तैलम कह प्राप्तुमर्हति म्हणजे उद्योग न करता माणसाला काहीही प्राप्त होत नाही. आणि म्हणून माणसाने माझं नशीबच फुटकं आहे असं समजून आहे ते काम एका नाराजीच्या सुरामध्ये करणं चुकीचं आहे. जे काम माणसाला मिळालेलं आहे ते प्रामाणिकपणे करून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे. कारण शेवटी आपण प्रयत्नवादी असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. आणि नशिबावर दोष देणं हे आपण सोडून दिलं पाहिजे. कारण स्वकर्तृत्वावरच आपण
आपलं जीवन घडवत असतो. त्यामुळं नशिबाला दोष देणं किंवा माझं नशीबच फुटकं आहे, बाद आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. तर हा संदेश या श्लोकातून मिळतो. याच्यामध्ये संचिंत्य हा एक लबंत अव्ययाचा शब्द या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. या पाठातील सर्व श्लोकांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. हा पाठ पाठांतरासाठी आहे, त्यामुळे यातील श्लोक आपल्याला पाठांतर होणं गरजेचं आहे.